नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे. मी एक फुल टाईम ट्रेडर आहे आणि त्याचबरोबर मी ट्रेडिंग मेंटॉरसुद्धा आहे. मी डेली यूट्यूबला लाईव्ह येत असतो. लाईव्ह स्ट्रीमला तुम्ही सगळे जॉईन असताच. बट आता हे व्हिडिओज आपण स्टार्ट करतो आहे जिथं मी डेली ट्रेड्सचं लॉजिक एक्सप्लेन करेन. म्हणजे आज मी एक्सप्लेन करेन की उद्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेड आपण कॅप्चर करणार आहे. ओके, त्याचबरोबर रिव्ह्यू मी सांगेन की बाबा आजच्या दिवसाच्या लाईव्ह स्ट्रीमवरती ट्रेड जे आपले घेतलेले ते या ट्रेडमध्ये आपल्याला किती प्रॉफिट झाला, कसा प्रॉफिट झाला, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली सकाळी 7 वाजता लाईव्ह स्ट्रीम असते. सो तिथं पण आपलं वॉचिंग ऑलमोस्ट 30-40 जण लोक आपले लाईव्ह स्ट्रीमिंग बघत असतात. आणि भाई सकाळी 7 वाजता उठून जर कोण लाईव्ह स्ट्रीम बघतंय तुमची तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही. एवढ्या लोक कोण कोणाला लवकर उठून बघत नाही गायज. चल येऊया आजच्या ट्रेड्सकडं. मी तुम्हाला सांगतो पहिल्यापासून आपले ट्रेड्स कसे झाले ते मी तुम्हाला सांगतो. गाईज सकाळी मॉर्निंगला जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम चालू केली तेव्हा ऑलरेडी हा मूव आलेला. ठीक आहे, 40-25 पासून मी एक बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करणार होतो. बट ही मुवमेंट आधीच निघून गेलेली, म्हणजे 270 पिप्स माझे ऑलरेडी मिस झालेली. कारण ही बाईंग साईडची लेवल मी काढलेली काल, म्हणजे ॲनालिसिस करून मी काल ही बाईंग लेवल काढलेली. ती ब्रेकआउट झाल्यानंतरनं सकाळी 6:55ला या कॅन्डलचा ब्रेकआउट आला आणि त्याच्यानंतरनं जवळपास बघा इथून आपण मेजर करूया, या लेवलच्या ब्रेकआउट नंतरनं 250 पिप्सची मुवमेंट आली. बट इथं एकही ट्रेड आपल्याला कॅप्चर करता आला नाही बाईंग साईडला. त्याच्यानंतर आपली लाईव्ह स्ट्रीम चालू झाली. लाईव्ह स्ट्रीम चालू झाल्यानंतरनं मी एक सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करत होतो. ठीक आहे, नंतरनं ही ग्रीन कॅन्डल तयार झाल्यानंतरनं मला असं दिसलं की सेलिंग प्रेशर कुठंतरी मार्केटमध्ये वाढतंय. एक ट्रेंड लाईन तयार होती आहे. त्या ट्रेंड लाईनच्या हिशोबावरती म्हणजे सिम्पल ट्रेडचं लॉजिक ठेवून मी एक सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा प्रयत्न करत होतो. ज्यात मी या लेवलला एक्झॅक्टली या ब्रेकआउटला ट्रेड प्लॅन केला सेलिंग साईडचा. तिथून माझ्या लेवलपर्यंत म्हणजे 30 पिप्सपर्यंत मार्केट आलं. बट एक मोठं टार्गेट जे मला अचीव करायचं होतं ते अचीव झालं नाही. ओके, सो 30 पिप्स नंतरनं मी लगेच एल कॉस्ट टू कॉस्ट ठेवतो. सो त्या ट्रेडमध्ये माझा एल कॉस्ट टू कॉस्ट हिट झाला. माझ्या सगळ्या स्टुडंटचा एल कॉस्ट टू कॉस्ट हिट झाला. त्याच्यानंतरनं जी सेलिंग लेवल होती, ओके, जी सेलिंग लेवल मी ड्रॉ केलेली कॉस्ट टू कॉस्ट हिट झाल्यानंतरनं जी सेलिंग लेवल मी ड्रॉ केलेली त्याच्या खाली मार्केट आलंच नाही. 40-41ला माझी सेलिंग साईडला ट्रेड ॲक्टिव्ह होणार होता. बट पूर्ण मॉर्निंग सेशन हा आपला असंच निघून गेला. आपल्याला कुठलाही ट्रेड भेटला नाही. नंतरनं गाईज परत ही एक लेवल दिलेली मी सकाळी लाईव्ह स्ट्रीम जेव्हा बंद करत होतो तेव्हा 4052ला च्या ब्रेकआउटला 4052च्या ब्रेकआउटला एक बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करायला लावलेला. इथून 50 पिप्सची रॅली मिळाली. बट मोस्टली स्टुडंट्सनी ही रॅली कॅप्चर केली नाही. त्याच्यानंतरनं हा ब्रेकआउट आला आणि इथून ऑलमोस्ट गाईज तुम्ही बघू शकता या ट्रेडमध्ये खूप चांगलं प्रॉफिट भेटलं, म्हणजे 620 पिप्स. ओके, तुम्ही बघा खूप मोठी बाईंग साईडला पोझिशन बनली असती. बट आपण लाईव्ह नव्हतो त्यामुळं कोणीही हा ट्रेड एक्झिक्यूट केला नाही. इवन मी सुद्धा ही पूर्ण बाईंग साईडची रॅली एकही ट्रेड न घेता गाईज घालवलेली आहे. ओके, एकही ट्रेड नाही घेतला या रॅलीमध्ये. नंतर लंडन सेशनला जेव्हा आपण लाईव्ह आलो तेव्हा देखील मी सेलिंग साईडलाच ट्रेड प्लॅन करत होतो. बघत होतो की कुठं मला सेलिंग साईडला ट्रेड मिळेल. बट कुठंच मला सेलिंग साईडला ट्रेड मिळाला नाही. ही एक लेवल होती R++ लेवल ज्याला म्हणतो मी. ती लेवल मी काढून ठेवलेली. बट त्या लेवलला पण मार्केट आलंच नाही. लंडन सेशनमध्ये पूर्ण आपला ट्रेड हा साईडवेजच राहिला. एकही कॅन्डल हा लो ब्रेक करायला आला नाही. ही लेवल ब्रेक केल्यानंतर ना डायरेक्ट शार्पली मी सेलिंगला गेलेलो. मी माझ्या प्रीमियम ग्रुपमध्ये पण टाकलेलं, जेव्हा ही लेवल ब्रेक होईल तेव्हा आपल्याला सेलिंग साईडला ॲक्टिव्ह व्हायचं आहे. बट लेवल ब्रेक झाली नाही, सेलिंग साईडला मार्केट आलं नाही. दॅट्स वाय हा ट्रेड पण आपला असाच गेला. त्याच्यानंतरनं परत अपसाईडला मुवमेंट आली या लेवलवरून.
बघा इथं टॅप होऊन ऑलमोस्ट 340 पिप्सवरती गेलं, पण ती सगळी रॅली आपण मिस केली. खूप रिग्रेट झाला या गोष्टीचा की भाई एवढं सिम्पल ट्रेड आपण मिस केले. जर तुम्ही बघू शकता बघा इथं डबल टॉप बनला, या डबल टॉपच्या ब्रेकआउटला सिम्पल ट्रेड होता बाईंग साईडचा. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की कोणीही हा ट्रेड कॅप्चर करायलाच पाहिजे होतं, कारण मार्केट बघा बराच वेळ इथं साईडवेज राहिलेलं, बराच वेळ साईडवेज राहिलेला. आणि जेव्हा मार्केट साईडवेज राहतं तेव्हा जेव्हा ब्रेकआउट देतं साईडवेज राहून, तेव्हा खूप चांगला ब्रेकआउट देतं आणि एक्झॅक्टली इथं तेच फॉलो झालं आहे. 85च्या ब्रेकआउट 4085च्या ब्रेकआउट नंतर ना ऑलमोस्ट 200 पिप्स मार्केटवरती गेलं, बट तीसुद्धा रॅली आपल्याला कॅप्चर करता नाही आली. मग मी 6 वाजल्यापासून गाईज बसलेलो की बाबा आता मला लाईव्ह स्ट्रीमला यायचं आणि एक चांगला ट्रेड प्लॅन करायचा आहे. ट्रेड मिळतच नव्हता. 1 तास मी ॲनालिसिस करत होतो की बाबा मार्केट आता काय करेल, कुठे पुलबॅक घेऊन अप साईडला जातं आहे की डाऊन साईडला येतं. तेवढ्यात मला एक लेवल मिळून गेली गाईज ही, ओके 41,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल मला मिळाली. आणि तेव्हा मी प्लॅन केला की भाई इथून मी सेलिंग साईडला प्लॅन करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतरनं एक सॉलिड ट्रेड आपण प्लॅन केला लाईव्ह स्ट्रीममध्ये, म्हणजेच आपल्या न्यूयॉर्क सेशनमध्ये आपण हा ट्रेड प्लॅन केला. याची जर शॉर्ट बघायची असेल तुम्हाला तर मी शॉर्ट पण टाकणार आहे या ट्रेडची, ती पण तुम्ही बघू शकता. अदरवाईज माझ्या इन्स्टा आय डीवरती पण तुम्ही बघू शकता ती व्हिडिओ. 230 पिप्सचा ट्रेड हा आपण लाईव्हला कॅप्चर केला विथ स्टुडंट्स. माझे सगळे स्टुडंट्स या ट्रेडमध्ये प्रॉफिटेबल आहेत. एक नंबर ट्रेड झाला. आणि भाई जो 630 पिप्स जे मिस केले मी सकाळपासून 630 पिप्सची रॅली झाली. आणि भाई हे म्हणजे भारी वाटलं मला, रिग्रेट फील नाही झालं की बाबा एवढा आपण सिम्पल बाईंग साईडचे ट्रेड सोडून दिले. जर हा ट्रेड झाला नसता, ओके हा 220 पिप्सचा ट्रेड जर झाला नसता तर डेफिनेटली थोडं वाईट वाटलं असतं मला. पण वी आर ट्रेडर, शेवटी आज प्रॉफिट होईल लॉस होईल हा दिवस आपल्याला विसरावा लागतो आणि उद्याच्या दिवशी एक नवीन फ्रेश स्टार्ट करावी लागते. सो हा ट्रेड झाला आपला, 220 पिप्स मिळाले, सगळे प्रॉफिटेबल होते. आणि त्याच्यानंतरनं परत एक बाईंग साईडचा ट्रेड दिलेला मी, तो पण 82 ओके 85ला काहीतरी बाईंग साईडचा दिलेला, तो पण ऑलमोस्ट 100 पिप्ससाठी गेला. बट हा ट्रेड आपला कन्सिडर नाही होणार, कारण मी ट्रेड दिला आणि मी लगेच ऑफलाईन गेलो. सो हा ट्रेड आपण कन्सिडर नाही करू शकत. बट हा पण ट्रेड सॉलिड झालेला. या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटला एक्झॅक्टली इथं हा ट्रेड प्लॅन करायला सांगितलेलं मी. जे लाईव्ह स्ट्रीम बघतात त्यांना माहिती असेल. ओके 100 पिप्स या लेवलवरून पण आले. ठीक आहे, चलो हे झाले आजचे ट्रेड. म्हणजे आजच्या मंडेच्या दिवशी आपण गाईज 220 आणि हे सकाळचे 30 250 पिप्स कॅप्चर केलेत लाईव्ह स्ट्रीमवरती. आता आपण जाऊया उद्याच्या दिवशी की भाई उद्या कशा पद्धतीने मार्केट रिॲक्ट करू शकतं. पहिली गोष्ट तर भावांनो मला असं वाटतं की मार्केटमध्ये हे बघा 4 आवर्सच्या कॅन्डलवरती गेला तुम्ही तर प्रॉपर एम करून, म्हणजेच 4372 वरून मार्केट कंटिन्युअसली पडायला लागलं आहे, फॉलिंग चालू आहे. म्हणजे 22 ऑक्टोबरपासून तुम्ही बघा 21 ऑक्टोबरपासून सेलिंग चालू आहे. ओके त्याच्यानंतर एक रेग्युलर पुलबॅक घेतला मार्केटने, परत एम पॅटर्न केला, परत खाली डाऊन साईडला 3896 पर्यंत. नंतरनं एक चॅनल क्रिएट केला आहे 4 आवरमध्ये. हा चॅनल क्रिएट झाला आहे बघा 4080 खरंच ही एक स्ट्रॉंग लेवल आहे. तिथून परत रिजेक्शन जर आलं तर मार्केट 3965 पर्यंत, म्हणजे हाच जो चॅनल आहे तो कंटिन्युअसली फॉलो करेल. अदरवाईज जर ब्रेकआउट आला, ठीक आहे सिम्पल लॉजिक आहे, जर ब्रेकआउट आला आत्ता 4100चा ब्रेकआउट आपल्याला थोडासा स्ट्रॉंग कन्सिडर करावा लागेल. 4100चा ब्रेकआउट आला तर मार्केटमध्ये मस्त मुवमेंट बघायला मिळेल. ओके हा ब्रेकआउट, हा जर ब्रेकआउट आला 4100चा, येस एक्झॅक्टली हा जर ब्रेकआउट आला 4100चा तर पहिलं टार्गेट हे आपलं राहील 4136 ते 4138. ओके आणि या वीकमध्ये गाईज हे पूर्ण मार्केट रिकवर करायचा प्रयत्न करेल. म्हणजे जो टॉप आपण गाठलेला आहे 4379, म्हणजे 2890 पिप्स रिकवर करायचा मार्केट प्रयत्न करेल.
सो उद्यापासून जे आपण ट्रेड प्लॅन करणार आहे ते मोस्टली बाईंग साईडला असतील. बाईंग साईडसाठी मी तुम्हाला सांगतो FVG अजिबात सोडायचं नाही. जिथे जिथे FVG तुम्हाला मिळेल तिथे तिथे बाईंग साईडला तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे. इथून रिजेक्शन घेतलं तर परत सेलिंग साईडला येणार आहे आपण आणि मोठ्या टार्गेटसाठी एक ट्रेड प्लॅन करणार आहे, म्हणजे ज्यात आपला 100 पिप्सचा एस एल असेल. ठीक आहे, 100-150 पिप्सचा एस एल. रेग्युलर ट्रेड्स नाही सांगत आहे मी, मोठे ट्रेड्स सांगतोय जिथं आपला 100 ते 150 पिप्सचा एस एल असेल आणि इथून सेलिंग जे आपण स्टार्ट करणार आहे काय 40-70, मी आज पण सांगत होतो 40-70 जर ब्रेक झाला तर 100-200 पिप्सचा एस एल लावून डायरेक्ट 1000 पिप्ससाठी आपण एक ट्रेड वेट करायचा आहे मिळण्यासाठी. ठीक आहे, आणि क्वांटिटी कमी ठेवायची या ट्रेडमध्ये, ते मी उद्या लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगेन. बाकी मार्केट आता स्टेबल झाले. ठीक आहे, मध्ये जी बाईंग आलेली, खतरनाक बाईंग आलेली, ती बाईंग आता कुठेतरी संपलेली आहे आणि मार्केट स्टेबल व्हायचा प्रयत्न करते. सो गोल्डमध्ये आता कसं झालं आहे, लोकांना वाटायचं की खूप प्रॉफिट आहे, खूप प्रॉफिट होतं आहे, टाकल तिथं लोकांना बाईंग साईडला प्रॉफिट मिळायचं. बट आता तसं नाही आहे. आता मार्केट स्टेबल होतं आहे, म्हणजे मार्केट जे मागच्या 3-4 महिन्याआधी जे मार्केट चाललेलं स्टेबल मार्केट, ते आता मार्केट स्टेबल व्हायचा प्रयत्न करत आहे. सो आता 100 पिप्स पण खूप मोठं टार्गेट आहे. 100-120 पिप्स खूप मोठे टार्गेट्स आहेत. मध्ये आपण पण 500-500, 1000 पिप्स कॅप्चर केले आहेत, बट आता ते शक्य नाही. ओके, सगळ्यांनी फक्त एकच लेवल लक्षात ठेवा, 41,000. 41,000 जर ब्रेक झाली 41,000 तर आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे 330 पिप्सचं. आणि जर परत 40-70 उद्या 40-70 ब्रेक झाली तर भाई सिम्पल, पहिलं टार्गेट हे, दुसरं टार्गेट हे आणि तिसरं टार्गेट ही ट्रेंड लाईन. म्हणजे अशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करायचे. चला, उद्याच्या लेवल्स आता क्लिअर सांगितलेल्या आहेत मी. इथं चार्टवरती पण तुम्हाला सांगून ठेवतो गाईज कशा प्रकारे पोझिशन्स तुमच्या मॅनेज तुम्ही करू शकता. येस, 4094 ही पण लेवल चांगले, बट ही 30 पिप्सचा एस एल लावून तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता मोठ्या टार्गेटसाठी. ठीक आहे, मोठ्या टार्गेटसाठी जाऊ शकता या लेवलच्या वरती. अदरवाईज सेलिंगला जर जायचं असेल, म्हणजे मार्केट आलं तर या लेवलच्या खाली अंदाधुंद सेलिंग करायची आहे. ठीक आहे, सेलिंगसाठी मी खूप इंटरेस्टेड. एस एल लावताना नेहमी 30 पिप्सचा एस एल लावायचा. मोठा ट्रेड भेटू शकतो, उद्याच्या मार्केट ओपनिंगवरती आहे. सो डेली अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अजून एक्स्ट्रा हा पहिला व्हिडिओ होता, सो जास्त काय मला बोलता नाही आलं, बट दररोज तुम्हाला असे व्हिडिओज भेटत जातील. नवीन काहीतरी रोज मी तुम्हाला एखादी कन्सेप्ट शिकवत जाईन या व्हिडिओ थ्रू. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला लाईक करून ठेवा गाईज. जे आपण व्हिडिओ टाकतोय ते लाईक करत चला. तुम्ही जर सपोर्ट केला तरच जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ओके, चलो, बाकीच्यांनी ज्यांना ट्रेडिंग शिकायची आहे त्यांनी माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तिथं ट्रेडिंग मी बेसिक ट्रेडिंग शिकवत असतो. शेवटी भाई जर तुम्हाला ॲडव्हान्स शिकायचं आहे तर आहेत, खूप सारे ऑप्शन्स आहेत, ते मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती वेळ येईल तसं सांगत जाईन. ओके, चलो, झालेले आहेत आजचे आपले ट्रेड. उद्यासाठी आपण एक्सायटेड आहेत, आपले स्टुडंट्स एक्सायटेड आहेत. उद्या पण आपल्याला चांगले प्रॉफिट करायचे आहेत. सो भेटूया उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. जर तुम्ही नवीन असाल तर मॉर्निंगला रोज सकाळी 7 वाजता आपली लाईव्ह स्ट्रीम असते. या उद्या सकाळी या, तुम्ही बघा ट्रेड्स आपण कशा पद्धतीने करतो. देन तुम्ही डिसाईड करा की मेंटॉर कसा असावा. ओके, चलो, बाय बाय गाईज, गुड नाईट, हॅव अ प्रॉफिटेबल डे. Bye bye guys, good night, have a profitable life.